think after multiple problems of time zones and general life happening around the podcast, we have managed to come together and to talk. आम्ही बऱ्याच दिवसानंतर आलेलो आहे आणि आय थिंक एका बदललेल्या जगात आम्ही आलेलो आहोत. आजच आय थिंक डोनाल्ड ट्रम्पवर हल्ला झाला आणि त्यातनं तो वाचला सुदैवाने. तर अशा बदललेल्या आणि वेगळ्याच एका जगात आपण आता आहोत. पण बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत आणि त्यातली एक गोष्ट पर्टिक्युलरली आय थिंक 2 आठवड्यांआधी एक गोष्ट झाली ज्याच्यात भारत त्या सामन्यामध्ये खेळत होता आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 16 रन पाहिजे होते आणि त्या पॉइंट होऊन वॉशिंग्टन सुंदर मॅच संपवू शकला नाही आणि भारत झिम्बाब्वे कडून हरली. सो एक अशी ऐतिहासिक एक सामना झाला होता. पण त्याहीपेक्षा अजून एक ऐतिहासिक सामना जो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, तो म्हणजे आपण फायनली साऊथ आफ्रिकेला एका वर्ल्ड कप फायनलमध्ये हरवलं आणि वर्ल्ड कपची एक ट्रॉफी जिंकली. सूर्यकुमार यादवनी कॅच पकडली, वॉशिंग्टन सुंदर पेक्षा चांगली कामगिरी केली आणि भारत जिंकलं. So, like I was saying, India finally has a World Cup trophy after coming into, I think, after making into 2 or 3 finals and looking like a dream team every time, playing the tournament, going through the tournament unbeaten like they did in 2023 last year. आणि शेवटी फायनलमध्ये येऊन हारण्याचा जो एक परंपरा होती ती तोडून फायनली एक वर्ल्ड कप विन मिळालेला आहे. And I think it is particularly satisfying for the seniors who also bowed out after the tournament, who announced that they will finish very quickly in a matter of 2 days. 3 दिग्गज खेळाडूंनी त्यांची रिटायरमेंट अनाउन्स केली. सो would like to take this moment and raise a toast with Coca-Cola, unfortunately, but nonetheless, and also आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय, so let me introduce my co-panelists here. One from Sydney, Australia, Australian supporter. Unfortunately, Australia at one point असं म्हणत होते की इंग्लंडला आम्ही रन रेट वरती बाहेर काढायचा प्रयत्न करू आणि नंतर इंग्लंडच्या आधीच बाहेर पडले. सो अनफॉर्च्युनेट टुर्नामेंट फॉर देम. आणि दुसरा पॅनलिस्ट फ्रॉम पुणे, इंडियन सपोर्टर, who had who finally kind of had a great tournament and he probably also celebrated a lot. So on this note, maybe I will pass it on to both of you for your thoughts on the World Cup win. आणि तुम्हाला ही टुर्नामेंट कशी वाटली बघून आणि तुम्ही कसं सेलिब्रेट केलं त्याच्यानंतर एक आठवडा वगैरे, whatever it was. What were your thoughts? So maybe Swapnil, over to you and then to Saurabh. खूपच छान ओकेजन होतं, म्हणजे सगळ्याच भारतीयांसाठी, ज्यामध्ये तू मोजल्या जात नाहीस. बट आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. म्हणजे त्याचा आनंद एवढा मोठा होता की म्हणजे प्रॉबेबली म्हणजे 4-5 वर्ष पगार वाढ नाही झाली तरी चालेल. म्हणजे इट हॅज गिव्हन दॅट मच ऑफ सॅटिस्फॅक्शन टू द एंटायर नेशन. जे सेलिब्रेशन झाले त्याच्यानंतरचे तर म्हणजे माइंड बॉगलिंग होते एकदम. आणि खूप वर्षांनंतर झाले असे सेलिब्रेशन ऍज अ कंट्री. खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. इट वॉज रिअल फन टू गो थ्रू दॅट प्रोसेस, एस्पेशली ज्या पद्धतीने आपण जिंकलो. विराट कोहली फेल होत होता पूर्ण टुर्नामेंट, त्याने काय कमबॅक केला, म्हणजे किंग कोहलीने मॅच विनिंग इनिंग खेळली. तर खूप लोकांना त्रास झालाय त्याचा, बट ऍक्च्युली म्हणजे ही Man of the वॉज match वन ऑफ द मेजर. final. येस, हा, म्हणजे ही वॉज वन ऑफ द मेजर कॉन्ट्रीब्युटर्स अलॉंग विथ बुमरा. अँड टू सम एक्सटेंट सगळ्यांनी छोटे छोटे छान रोल प्ले केले होते. शिवम दुबे असो, हार्दिक पांड्या असो. तर अपार्ट फ्रॉम अक्षर पटेल सगळेच चांगले खेळले फायनल मध्ये. Apart from Akshar Patel, तर I think Akshar Patel also played a very crucial 47. His batting innings was very crucial. He was promoted up the order. So I would say he also. फक्त किंगच्या समोर त्याला बाकी कोणी दिसत नाही. अक्षर प्लेड ऍक्च्युली नाही, तो इम्पॅक्टफुल. त्यांनी चांगली इनिंग खेळली, म्हणजे ऍज अ नंबर 5 जो कोणी आला असता त्याच्यासारखी. द वे ही गॉट रन आउट, म्हणजे ही वॉज इन डॉमिनंट पोझिशन
आणि त्याचा रनआउट जर आठवत असेल तुम्हाला तर त्याने मॅच सोडली. म्हणजे तिथं आपण त्यांना ऍक्च्युली 200 करू शकलो असतो जर आता विचार केला. तो जर टिकला असताना त्या तिथे तर 200 झाले असते आणि इट वुड हॅव बीन मोर ऑफ अ काय म्हणतो वन साइडेड विक्ट्री. बट म्हणजे दिस दिस गिव्स मोर सॅटिस्फॅक्शन. सो ऍज अ टीम आपण छान खेळलो. तो चांगला सेलिब्रेशन खेळला. तर अप्रतिम अक्षरचं होतं. पण चांगला खेळला. म्हणजे अक्षरला असं नको म्हणू अपार्ट फ्रॉम अक्षर But सगळे चांगले. मी अक्षर माझे ऑल्सो शब्द प्लेड वेल. परत घेतो. सॉरी अक्षर त्याच्या फॅमिलीसाठी आणि तुम्हाला पण सॉरी की माझे शब्द परत घेतो. नक्कीच. बट म्हणजे ऍज अ टीम आपण छान खेळलो आणि म्हणजे असे सेलिब्रेशन 2011 मध्ये झाले होते. शेवटचे जे असे सेलिब्रेशन झालं होतं. मग 2007 मध्ये तर लॉंग ड्यू होतं. आपण फायनल पर्यंत जात होतो. जस्ट फायनल हर्डर क्रॉस करू शकत नव्हतो. खूप छान वाटलं द्रविडसाठी आणि रोहित शर्मा, विराट कोहली, अजित अगरकर. म्हणजे मी त्याला खूप इम्पॉर्टन्स देतो अजित आणि अगरकरला इथे. संजू सॅमसन त्यांनी पण छान पाण्याच्या बाटल्या आणून दिल्या मध्ये. तो चांगला हा. होता. आपण सेम इलेव्हननी खेळलो मला वाटतं ना पूर्ण वर्ल्ड हो कप. फक्त आपण एक ते चेंज केला होता आपण. 83 मधला जो 12 सुनील वाल्सन. 12 प्लेयर खेळले होते. सिराज आणि हा कुलदीप. हा सिराज आणि कुलदीप. सिराज बाहेरगाव. पण 83 मध्ये सुनील वॉल्सन जो होता आपला ट्रिव्हिया क्वेश्चन प्लेयर टू हा हॅव नेव्हर वन द वर्ल्ड कप बट नेव्हर प्लेड फॉर इंडिया इन द वर्ल्ड कप. त्याला 3 जणांनी जॉईन केलं त्या ट्रिव्हियाला. युजवेंद्र चहल, संजू सॅमसन आणि तिसरा कोण? जयस्वाल. यशस्वी जयस्वाल. जयस्वाल. तिघांनी त्याला जॉईन केलं. हा आणि ते बट दोघेही मल्लू आहेत ना. ते विल्सन पण मल्लू आणि सॅमसन पण मल्लू. सो हो. व्हेनेव्हर आणि देयर हे इज अ सगळे मल्लू आर-आरच्या प्लेइंग लोकांना घेऊन एनीवेअर. जातात आणि खेळत नाहीत. हे खूपच मला खूप वाईट वाटतं. पण असो ते तो अजून एक वेळ ट्रिव्हिया टॉपिक. मी पाहिला होता की जेव्हा केव्हा भारत वर्ल्ड कप जिंकलाय 4ही वेळेला मल्लू होताच टीम मध्ये. हा एक टीम श्रीशांत मध्ये मल्लू मल्लू एक्झॅक्टली. होता. होतो. मल्लू ऑलवेज देअर. शांताकुमारन, श्रीशांत, संजू सॅमसन आणि हा सुनील वाल्सन आणि अजून कोणीतरी. आय सुनील फॉरगॉट वाल्सन बट एक्झॅक्टली. होते करेक्ट. पण ऑलवेज अ मल्लू इज रिक्वायर्ड ऑल्सो ऑन द येस. मून. येस. आणि खूपच छान काय म्हणताल एक पॉझिटिव्ह वाईब आहे क्रिकेट बद्दल. तरी आठवड्याभरात आपण झिम्बाब्वेशी मॅच हरलो तरी तिथे आपण कमबॅक केला ऍज वर्ल्ड चॅम्पियन्स. आपण 3-1 ने पुढे आहोत आज आपण बोलतोय तेव्हा. And I think after the Zimbabwe series, one point of the Zimbabwe series is also the unveiling of the new generation, so to say. So the players that we were selecting, or we were, and not just us, पण बरेच लोक म्हणत होते की अभिषेक शर्माला चान्स द्या, यशस्वी जयस्वालला द्या, त्या ह्याला द्या, अजून कोण होता तो एक तरुण प्लेअर. त्या सगळ्यांना आता चान्स मिळतोय आणि आता मिळेल म्हणजे दे विल एम्ब्रेस द न्यू जनरेशन. इंडिया विल एम्ब्रेस द न्यू जनरेशन ऑफ T20 नाव. The seniors have gracefully won the tournament and bowled out. So credit to them as well. And India looks formidable going forward. So, but we'll come to that later. Saurabh, any thoughts? नाही बोल स्वप्नेश. नाही ऍक्च्युली लाईक आशिष आता बोलता बोलता मला थॉट आला इवन आफ्टर रिटायरमेंट ऑफ सिनियर प्लेयर वी कॅन स्टील फील्ड लाईक कपल ऑफ इंडियन साइड्स in the same tournament and be competitive. We might not win it, but we'll still be in semis. दोन साइड जरी खेळवल्या तर एवढे आपल्याकडे बेंच स्ट्रेंथ आहे. ते तर आहेच. ते तर डेफिनेटली. ओव्हर टू यू स्वरूप. पहिले तर मी ऑस्ट्रेलियाचा प्रायमरी सपोर्टर नव्हतो. तर मी ऑस्ट्रेलियाला सेकंड किंवा थर्ड टीम होती माझी. हा मात्र इंग्लंडला नक्कीच हरवायचं होतं. त्यात ते जे काही तू म्हणलास इक्वेशन की हळू खेळून हरवायचं तर त्याच्यात मी खूप खूप आवाज करत होतो. दॅट्स फॉर शुअर. पण इंडिया वॉज माय टीम अँड आय ऑलवेज वॉन्टेड इंडिया टू विन. सेकंडली स्वप्नील हे युट्यूबवर जातं बरं का. आणि तुझा HR आणि तुझा बॉस पण हे व्हिडिओ बघणार आहेत असं म्हणत नको जाऊ की 4-5 वर्ष हाईक नाही मिळाली तर चालेल. असं काही नाहीये. ते अप्रेझलच्या वेळेला हाईक मिळाली नाही तर तू खूप रडणार आहेस. तेव्हा ही वर्ल्ड कपची विक्ट्री तुला आठवणार नाही. तर असं काही बोलत नको जाऊ. स्टॅच्युटरी वॉर्निंग. मला तर खूप आनंद झाला होता कारण मी घर मूव्ह वगैरे केलं होतं. खूप भयंकर थकलो होतो एक रात्र आधी. आणि तरी पण आम्ही अक्षरशः जागून मॅच वगैरे बघितली. थोडा वेळ झोपलो होतो. रिफ्रेश होऊन मॅच पाहिली होती. रात्री 12:30ला सुरू झाली होती. तर भरपूर सगळ्यांनी बसून मजा केली होती, पार्टी केली होती. तर अनबिलिव्हेबल होती मॅच. इट वॉज रिअली फिटिंग फायनल. फिटिंग फायनल.
आणि Really good किंग fun. कोहली हॅज स्कोर्ड गुड इनिंग्स. मॅन ऑफ द मॅच परफॉर्मन्स होता त्याला. आणि दॅट मीन्स की माझं आणि बरदाचं जे प्रेडिक्शन होतं ऑन हिम, कटाक्ष जे आम्ही टाकलं होतं, तर एग्ज शुड बी ऑन आवर फेस. कारण भलेही तो कसा का खेळेना, 200 भारत काढूच शकला असता, अक्षय रनआउट जरी झाला असता, जर कोहली थोडा आधी फास्ट खेळला असता. परंतु जे काही आहे, किंतु परंतुला वाव न देता विराट कोहलीला अप्रिशिएट करायला हवं. आणि त्याने वर्ल्ड कप फायनल मध्ये अगेन्स्ट रन ऑफ द प्ले येऊन मॅन ऑफ दिस मॅच मिळवला आणि वर्ल्ड कप जिंकवला आणि अगदी आदरातिथ्याने रिटायर झाला. तर दॅट वॉज अ व्हेरी गुड जेस्चर, गुड मोमेंट. आणि रोहित शर्मासाठी मला फार म्हणजे आनंद झाला होता. लाईक इट वॉज अ व्हेरी इमोशनल सीन्स जेव्हा ते जिंकले नाहीत सगळेजण. तर एकंदरीत दे डिझर्व्ड इट, पर्टिक्युलरली आफ्टर 2023चं जे Absolutely. अनफॉर्च्युनेट जे हार झाली होती, तर त्याच्यावरनं जिद्द ठेवून कुठल्याही हालतीत जिंकायचंच आहे. सगळ्यांनी जे एकजूटपणे हट्टीपणा करून जिंकवलं. आणि दे जस्ट वॉन्टेड क्लिअरली, लाईक वी वेर नॉट अवेअर की त्यांचं एवढं पॅशन आहे की त्यांना वर्ल्ड कप जिंकायचा होता. त्यामुळे आपण सगळी ऑब्जेक्शन घेत होतो की कोहली का खेळतोय, हा जाऊन खेळतोय, तो का नाही खेळत. ते कळालं जेव्हा त्यांनी ट्रॉफी उचलली आणि इमोशन्स पाहायला मिळाले. दॅट वॉज ब्युटिफुल, दॅट वॉज व्हेरी रोमॅन्टिक. पण आता True. चांगलं आहे, सगळेजण रिटायर झालेत आणि विच इज गुड फॉर इंडियन क्रिकेट आणि क्रिकेट इन जनरल. नाही, आणि Yeah. एकच गोष्ट मला जाणवली तू बोलता बोलता, इमोशन्स तू जे म्हटला ना आता, तर इट वॉज क्वाईट इमोशनल, राईट? जनरली जिंकल्यानंतर असे रिॲक्शन्स नाही मिळत जे आपल्या प्रत्येक प्लेअर थ्रू आले. म्हणजे ऑस्ट्रेलिया जिंकला होता तर त्यांनी म्हणजे बिअरचे कॅन उघडून जोड्यामध्ये टाकले होते, त्यातनं प्यायले होते ते बियर. म्हणजे ते असं विचित्र होतं. इथे सगळे रडत होते. म्हणजे इट वॉज सेन्स ऑफ अचिव्हमेंट व्हॉट वॉज हॅपनिंग. किती बॅडली त्यांना पाहिजे होतं. म्हणजे एक एक प्लेअर रडला. मोठी गोष्ट आहे. म्हणजे इंटरनॅशनल स्पोर्ट हे लोक मोस्ट ऑफ देम 15-15 वर्ष खेळलेत. वर्ल्ड कप जिंकलेला आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे, मेजर टुर्नामेंट्स मध्ये फायनल्स पर्यंत गेले. म्हणजे इट इज नॉट दॅट दे केम इन जस्ट ॲज लाईक येस्टरडे अँड दे डोंट नो व्हॉट इट मीन्स. तर खूप चांगलं वाटलं ते सगळं पाहून, व्हॉट इट मेंट फॉर देम. Yeah, absolutely. जोड्यात पण बिअर पिणं पण फार मोठं इमोशन आहे या लोकांसाठी. असं त्यांच्या इमोशनला अंडर एस्टिमेट नको करू. नाही, ते बट पण मला एक कळत नाही की स्टॉनिसच्या जोड्यात टाकून झंपा का पितो. म्हणजे आपल्या जोड्यात तरी टाकून प्यावं, ते तरी लॉजिक बनतं ना. दुसऱ्याच्या जोड्यात टाकून. प्रत्येकाचे आणि इमोशन्स दुसरं असतात, त्याला काय. नाही, आणि दुसरं त्याचा महत्वाचं आनंद काय ना, इंडियाची टीम जेव्हा परत आली तेव्हा म्हणजे लिटरली असे लाखो लोक एअरपोर्टच्या बाहेर होते, रस्त्यांवर होते. त्यांना जे म्हणजे दिल्लीत उतरवलं होतं पहाटे, तिथून प्राईम मिनिस्टर्स रेसिडेन्स ते गेले, तिथून मुंबईत आले. तर मुंबईत त्यांना प्रॉपर त्यांच्या प्लेनला पण हे केलं होतं त्यांनी, लाईक वेलकम ह्याच्यावर पार्किंग स्लॉट असतो ना प्लेनचा तिथे, तर ते वॉटर टँकर्स बोलवले होते, सलामी दिली होती प्रॉपर. तर इट वॉज बेटर दॅन व्हॉट पॅट कमिन्स हॅड लास्ट इयर, की 3 कुत्रे 5 रिपोर्टर स्वतःचं सामान घेऊन चाललाय. दर चौथ्या वर्षी आणि दर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही वर्ल्ड कप घेतलं तर इथे काय सिडनीला मोर्चांनी नारे लागणारच नाहीत. त्यामुळे तिथे काय फार लोक, इट्स बिझनेस ऍज युजल फॉर ऑस्ट्रेलिया. भारत हा कंटिन्युअसली अंडर परफॉर्म करत होता वर्ल्ड स्टेजवर. त्यांनी इव्हेंच्युअली जिंकल्यामुळे तो आनंद सगळ्यांनाच झाला. आणि जो पॉइंट होता की ऑस्ट्रेलिया 2-3 वर्षापासून सॉरी, ऑस्ट्रेलिया म्हणजे सतत वर्ल्ड कप जिंकते आणि त्यामुळे इट्स नॉट अ बिग ओकेजन व्हेन ऑस्ट्रेलिया विन्स. इट हॅज नॉट रिमेन्ड समथिंग ॲज ग्रेट, राईट? आणि दॅट इज व्हॉट हॅपन विथ इंडिया, राईट? कारण आपण एवढं जिंकत नाही अनफॉर्च्युनेटली म्हणावं लागेल. कारण वी हॅव द टीम, वी हॅव द रिसोर्सेस, वी हॅव द डेप्थ ऑन द बेंच. पण आपण बऱ्याचदा फायनलमध्ये जाऊन सुद्धा आपल्या इन द लास्ट डेकेड ऑर सो ट्रॉफीज आपल्याकडे फार नाही आहेत. ही पहिली ट्रॉफी आहे. सो 2 प्रश्न होते. एकतर हे जे घडून आलं आणि मागच्या वर्ल्ड कपमध्ये 50 ओव्हर वर्ल्ड कपमध्ये आणि आता मागच्या वर्षात आपण फायनलमध्ये गेलो, आता जिंकलो. तर व्हॉट डू यू थिंक, हू इज रिस्पॉन्सिबल बिहाइंड मेकिंग दिस हॅपन? व्हॉट चेंज्ड?
that was the first part of the question. And second part was, or maybe we answer the first part first, Swapnil, and then go to the second part. 'Cause I think you had something to say about the first. येस, व्हेरी गुड क्वेश्चन ऍक्च्युली. आपण फक्त एंड रिझल्ट पाहतोय, बट आपल्याला हे पाहावं लागेल की आपण म्हणजे मागच्या काही वर्षात आपण फायनल्स मध्ये पोहोचतोय. थोडंफार लक लागतं, नो डाऊट. जसं अहमदाबाद मध्ये एक वी नीडेड बिट ऑफ लक, ड्यू होतं, हेवी ड्यू होतं. तर कुठेतरी तो एक लक फॅक्टर आहे, नो डाऊट यू हॅव टू प्ले वेल. बट ओव्हरऑल जर विचार केला आपण, मागच्या 4-5 वर्षात बीसीसीआयने खूप एफर्ट्स घेतले ओव्हरऑल टू स्पेंड मनी इन द राईट डिरेक्शन. आपला कोचिंग स्टाफ जर पाहिलं तर इट्स कम्प्लिटली इंडियन स्टाफ. वी आर नॉट गॉन फॉर फॉरेन नॅशनल्स, कारण आपल्याकडे आहेत लोक. इट्स नॉट अबाउट फॉरेन नॅशनल्स और इंडियन नॅशनल्स. आपण असलेलं टॅलेंट युटिलाइज करतोय आणि आपल्याकडे ढिगाणी टॅलेंट पडलेलं आहे. वेदर इट्स राहुल द्रविड और आपला फिल्डिंग कोच टी दिलीप किंवा पारस मामरे, हे लेसर नोन इंडिव्हिज्युअल्स आहेत इन वर्ल्ड क्रिकेट, बट दे आर मेकिंग अ बिग डिफरन्स. अपार्ट फ्रॉम राहुल द्रविड कोणीच ओळखत नाही विक्रम राठोरला किंवा मामरेला. इन इंडियन सर्कल्स येस आपण ओळखतो, माहिती आहेत ते, बट हे लोक डिफरन्स मेक करतात आहे रादर दॅन कुठून बाहेरून आणून. तर बीसीसीआय ला ते क्रेडिट द्यायला पाहिजे. सिलेक्शन पॅनल अजित आगरकरला चेअरमॅन बनवलं त्याने, असं म्हणतात, म्हणजे जे क्लोजली इंडियन क्रिकेट फॉलो करतात, लोकांना ओळखतात, की अजित आगरकर, रोहित शर्मा अँड राहुल द्रविड, इफ यू हॅव अ डेफिनेशन ऑफ इंटिग्रिटी, these three individuals would be there. सो राईट पीपल ऍट द राईट प्लेस आपण अपॉइंट केलेत, म्हणजे बीसीसीआयने. बीसीसीआय ची लिडरशिप, जय शाह, त्याला बऱ्याचदा क्रेडिट नाही मिळत. त्याच्या आधी गांगुली होता, त्यांना क्रेडिट मिळत नाही फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. बट आता जयशाच्या केसमध्ये प्रॉबेबली असं आहे ना की डायनेस्टिक पॉलिटिक्स येतं. तो बिचारा बऱ्याचदा बरेच कामं छान करतो. म्हणजे त्यांनी जे जेस्चर दाखवलं, त्यांनी जे पनिशमेंट्स दिल्या, जसं ईशान किशनला त्यांनी सांगितलं की बाबा तुला डोमेस्टिक खेळावंच लागेल, किंवा जे इंडियन नॅशनल प्लेयर्स आहेत त्यांना सांगितलं तुम्ही खेळताना, म्हणजे इंडियासाठी खेळत नसाल तर तुम्हाला रणजी खेळावीच लागेल, देर इज नो अदर ऑप्शन. फक्त आयपीएल चे कॉन्ट्रॅक्ट घेऊन तुम्ही नाही. दॅट इज अ बिग स्टेप टुवर्ड्स म्हणजे क्रिकेट चालू ठेवण्यासाठी. नाही तर मग आजची जनरेशन फक्त T20 खेळते, म्हणजे त्यांना काही इंटरेस्ट नाही बाकी गोष्टींमध्ये, पैसे आले झालं. तर क्रिकेटला सर्व्हाइव्ह करवण्यासाठी जे छोटे छोटे स्टेप्स घेतात ते बीसीसीआय, तर क्रेडिट द्यावं लागेल त्यांना. अनफॉर्च्युनेटली मिळत नाही. जे स्ट्रॉंग वर्ड्स त्यांनी नोव्हेंबर मध्ये यूज केले होते की रोहित शर्माच आमचा कॅप्टन आहे, तर इट वेंट लाईक, आणि रिझन होतं की त्याचा परफॉर्मन्स वर्ल्ड कपचा, ही वॉक द टॉक, रोहित शर्मा. सो दॅट वॉज द रिझन. इट वॉज नॉट अ पर्सनल फेवर डन बाय एनीवन टू एनीवन. सो ती जी हे पाहिजे की एव्हरीबडी वॉज आफ्टर रोहित, की आता रोहित म्हातारा झाला, हार्दिकला करा कॅप्टन. बट मग हार्दिकची वेळ येईल आता, बट ही टूक द स्टान्स की नाही, रोहित शर्माच आमचा कॅप्टन आहे आणि तोच आम्हाला वर्ल्ड कप जिंकवणार. इट मेक बिग डिफरन्स. कुठल्याच बोर्डचा प्रेसिडेंट येऊन असे कमेंट्स करत नाही. आणि मग त्यांनी त्याच्यासाठी म्हणजे एफर्ट्सही घेतले. सिलेक्शन पॅनल, आपण जे आता बोललो, बऱ्याच गोष्टी फॉल इन प्लेस झाल्या. तर कुठेतरी टॉप ब्रासला आपण क्रेडिट दिलं पाहिजे. आपण क्रिटिसाइज तर खूपदा करतो, बट इट्स नॉट जस्ट फक्त म्हणजे रोहित शर्मा आला, त्याने कॅप्टन्सी केली आणि आपण जिंकलो, म्हणजे त्याला प्लेयर्सही दिले गेले जे त्याला पाहिजे, 4 स्पिनर्स दिले गेले. म्हणजे अजित आगरकरला क्रेडिट द्यावं लागेल ना, ही कुड हॅव अपोज्ड हिम, बट यू हॅव टू गिव्ह क्रेडिट की ऍज अ टीम प्रत्येकाने काम केलं. आणि त्याच्यानंतरचं जे जेस्चर होतं की आपण फसलो होतो तिथे बार्बाडस मध्ये, नॉट ओनली इंडियन क्रिकेट टीम बट इंडियन फॅटर्निटी इन जनरल, जे कव्हरेज करत होते वगैरे. तर बीसीसीआयने त्यांना ऑफर केलं, फ्री ऑफ कॉस्ट परत घेऊन आले, जेव्हा ते स्ट्रगल करत होते जस्ट बाहेर जाण्यासाठी तिथून. म्हणजे खूप मोठं जे सायक्लोन आलं होतं त्याच्यानंतर. तर म्हणजे मोठी गोष्ट आहे ही. आपण टेकन फॉर ग्रांटेड घेतो, बट दुसरे बोर्ड पैसे नाही खर्च करत या गोष्टींवर, आपलं करतंय. आजच मी एक न्यूज ऐकली की आपले कदाचित अंशुमन त्यांच्याकडे नाही गायकवाड. पण आहेत. कदाचित त्यांच्याकडे पैसे हा नाही पण आहेत. पण ठीक आहे. हा हा, बट असले म्हणून खर्च केलेच पाहिजे अशातले पण नाही ना. यू आर स्पेंडिंग इन द राईट डिरेक्शन, राईट.
आजच मी आता थोड्या पूर्वी वाचत होतो, अंशुमन गायकवाड आपला जो फॉर्मर कोच प्लेअर आहे, तो ब्लड कॅन्सरनी स्ट्रगल करतोय. 1 वर्ष झालं तो लंडन मध्ये ट्रीटमेंट घेतोय आणि ही डज नॉट हॅव मनी टू सर्वाइव्ह. तर संदीप पाटील वगैरे सगळे लंडनला गेले होते समर मध्ये 1-1.5 महिना आधी. त्यांना ही सिच्युएशन कळाली. त्यांनी बोर्डला, कपिल देव वगैरेने रिक्वेस्ट केली. आजच जय शहाने 1 करोड रुपये त्याच्या फॅमिलीसाठी सँक्शन केले आणि फॅमिलीशी बोलला पण तो. आणि पुढेही गरज लागली तर त्याला मदत करण्यात येईल. तर ऑल दीज आर गुड जेस्टर्स, राईट, इन द राईट डिरेक्शन. जस्ट नॉट म्हणजे फक्त पैसे असून काही उपयोग नसतो ना. गुडविल पण पाहिजे ते खर्च करण्यासाठी. तर म्हणजे टू समराइज इट, इट्स द एंटायर हायरार्की दॅट प्लेड ॲज अ टीम अँड वी हॅव द रिझल्ट नाव. फेअर पॉइंट. आय थिंक मला तो दुसरा भाग माझ्या प्रश्नाचा हा होता की दिस इज जस्ट द स्टार्ट ऑफ, म्हणजे इंडिया हॅज वन अ ट्रॉफी, बट इंडिया ऑल्सो हॅज द टीम आणि द बेंच स्ट्रेंथ टू गो ऑन अँड कंटिन्यू टू नाव विन ट्रॉफीज इन द कमिंग 4-year cycle. आणि probably if they have to really make use of the resources and make the right use of the resources at that disposal, then they should win it. So do you think that will happen? Do you think there is a chance that India will go on to dominate, or uh, this may not? डॉमिनेट तर करतेच आहे ना. पाहिलं तर आतापर्यंत जसं म्हणला स्वप्नील, फायनल, सेमीफायनल पर्यंत येताच आहे. Absolutely. फिअर ऑफ फेलियरमुळे हारत होते आणि फिअर ऑफ फेलियर वाले लोक मोस्ट लाईकली आता रिटायर झालेच आहेत सगळे. त्यांनी एकदा त्यांचं फायनल अचीवमेंट झालंय फेदर ऑन देअर कॅप आणि आता जी नवीन जनरेशन आहे ती मारून मारूनच खेळणार. आणि एकदा त्यांना यश मिळालं की ते वन्स यू नो हाऊ टू विन, अँड देयर इज ऑलवेज लाईक इट्स अ ह्युमन सायकोलॉजी, राईट? एखादी गोष्ट तुम्ही एखाद्या ठिकाणी फेल झाले तर तुम्ही तुमच्या डोक्यात लिमिट ठेवतात, राईट? तर ती लिमिट आपल्या आपच ती जाते एकदा यश मिळालं की, आणि कॉन्फिडन्स येतो. तर माझ्या मते तरी डॉमिनेट करायला आता स्वप्नीलनी चांगलं आणि आर्टिक्युलेट केलंय. सॉरी, बोल. Absolutely. Yeah. नाही, सॉरी, कंप्लीट कर. माझ्याकडे एक पॉइंट आहे ऑन द सेम नाही टॉपिक. नाही, झालं माझं, बोल. तर आता स्ट्रॅटेजिकली पाहायला गेलं तर नेक्स्ट 2 मोठ्या टुर्नामेंट 3 आहेत पुढच्या 2 वर्षात. एक तर T20 वर्ल्ड कप आहे 26 मध्ये, ते इंडिया आणि श्रीलंकामध्ये. 2025 मध्ये 2 मोठे इव्हेंट्स आहेत, एक वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी. तर या 3 पैकी 2 इव्हेंट सब कॉन्टिनेंट मध्येच आहेत, अपार्ट फ्रॉम टेस्ट चॅम्पियनशिप. तर वी हॅव अ फेअर चान्स की ऍटलीस्ट आपण फायनल पर्यंत पोहोचू. थोडंफार लक असेल तर विल डेफिनेटली विन इट. तो एव्हरीथिंग इज फॉलिंग इन प्लेस टू डॉमिनेट फॉर ऍटलीस्ट नेक्स्ट 2-3 इयर्स. फक्त एवढंच की फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं की मग देन दॅट दे विल गेट लॉट ऑफ कॉन्फिडन्स. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला हरवलं, साऊथ आफ्रिकेला हरवलं त्यांनी. साऊथ आफ्रिका स्वतःच म्हणजे चोक झाली एका दृष्टीने पाहिलं तर. स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी त्यांनी मारून घेतली होती फायनल मध्ये. नाहीतर ज्या परिस्थितीत होते त्यांनी हारायला नव्हतं पाहिजे. तर हे दॅट्स प्रॉब्ली वुड बी द ओनली वॉच आउट फॉर इंडिया, किंवा मोठ्या टीमच्या अगेन्स्ट कसं त्यांना कसं चिरडून त्यांना कसं हरवायचं, कसं त्यांना कम्प्लिटली आउटप्ले करायचं ऑपोजिशनला फायनल मध्ये, जसं रिकी पॉन्टिंगने वगैरे केलं होतं. that they need to learn, and once that happens then I think पुढचे 5-7 वर्ष तरी इंडिया कम्फर्टेबली सगळे ट्रॉफी जिंकायला तर हवी आहे, बेस्ड ऑन देअर स्क्वॉड. I agree. I think India is in a position where they can become like Ricky Ponting's Australian team, or like the West Indies team which dominated earlier. So India is in that position and they can go on to do that. It's just about time will tell us whether they can do it or not. But they look like they are well positioned to do that. Right. I think one last point before we move on to the next and probably the final topic is when India to झालं, पण how do you look at the tournament as such? The tournament I thought was a good tournament for the game. It was a great format. 20 team होते आणि 4 group होते. I think 5 teams per group. So it's a good format. T20 मध्ये finally I think we found a workable format, and there were a few teams which were exciting to watch. All the teams actually, which were exciting to watch. Nepal was, Papua New Guinea was,
A few other teams, Afghanistan, continue to rise. So it was a very exciting tournament that way. How do you see it? That is one. And the second part is, do you think the game can organically grow in geographies like the US, or is it heavily dependent on the immigrant population, the Asian immigrants, for the game to grow? If you ask me, I think the second option is probably the more likely option. Immigrant population drives the growth. ऑर्गॅनिक ग्रोथ मला अजून एवढी दिसत नाही क्रिकेटची. युरोपमध्ये नाही, ऑस्ट्रेलियामध्ये मे बी स्वरूप कॅन कॅन अबाउट व्हॉट ही थिंक्स, बट दिस इज व्हॉट आय वॉन्टेड युअर थॉट्स ऑन. ऑन अ लाइटर नोट, म्हणजे वर्ल्ड कप मध्ये तू नाव घेतलंस पापा न्यू गिनी, तर मला वर्ल्ड कप मुळे कळालं ही कंट्री कुठे लोकेटेड आहे ग्लोबवर. तर इट वॉज अ गेन फॉर मी. बट ऑन अ सिरियस नोट, ऍक्च्युली हा फॉर्मॅट प्रॉबेबली जेवढे आता T20 वर्ल्ड कप झालेत ना, द मेजर अजेंडा इज टू स्प्रेड द गेम इन न्यूअर एरियाज और जिओग्राफीज. तर दिस इज द बेस्ट फॉर्मॅट वेअर लाईक यू हॅव मॅक्झिमम टीम्स, 20 टीम्स, 4 ग्रुप्स. तर ही कन्सेप्च्युअली खूप चांगली गोष्ट आहे आणि त्या टीम्स पण छान खेळल्या. म्हणजे USA असो, कॅनडा असो, म्हणजे नेपाळ असो, म्हणजे नॅरोली मिस टू बीट साऊथ आफ्रिका. USA ने तर पाकिस्तानला हरवलं. तर म्हणजे ओव्हरऑल खूपच छान वर्कआउट झालं. थोडे लॉजिस्टिकल चॅलेंजेस होते. प्रॉबेबली जर क्रिटिसाइज करायचं झालं तर शेड्युलिंग जी होती, तर सुरुवातीला त्यांनी खूपच 4-5 दिवसाला एक मॅच आणि मग सेमीफायनल जशी आली, इट वॉज लाईक अल्टरनेट डे अँड यू आर म्हणजे हॉपिंग ओव्हर कंट्रीज, यू आर नॉट हॉपिंग ओव्हर सिटीज. So it was logistically a nightmare, which caused a lot of discomfort in losing teams. म्हणजे लोकांनी खूप क्रिटिसाइज केलं. प्रॉबेबली दॅट इज द ओनली थिंग की अफगाणिस्तानने सफर केलं जेन्युअनली ट्रॅव्हलिंगमुळे, डिलेजमुळे. दॅट टू श्रीलंका क्लिअर. सफर्ड अलॉट. श्रीलंका सफर्ड अलॉट फ्रॉम व्हॉट, म्हणजे तू आता म्हणतोयस, मला आठवलं एक टिकलं क्रिकेट इन्फोवरती. श्रीलंका, नाही, मी म्हणत होतो की एक इंटरेस्टिंग आर्टिकल होतं की श्रीलंका हॅड टू प्ले अ गेम, ट्रॅव्हल इन द इव्हिनिंग, रीच अनदर सिटी इन द US, अँड देन त्याचं कुठेतरी हॉटेल होतं, हॉटेलपासून स्टेडियम 3 तासावर होतं. तर त्यांना दुसऱ्या दिवशी पोहोचून सकाळी काहीतरी दुसऱ्या दिवशी रात्री ते पोहोचले तिकडे आणि तिसऱ्या दिवशी सकाळी जाऊन त्यांना गेम खेळायचा होता. सो त्यांचं ट्रॅव्हल वॉज व्हेरी हेक्टिक आणि आय थिंक ते एंडेड अप, त्यांचा तो हसरंगा कॅप्टन होता, ही एंडेड अप टॉकिंग अबाउट इट, आणि इट वॉज a pretty bad schedule for them. So team suffered. The travel was too much for some of them. ट्रू. आणि म्हणजे सगळ्याच टीमला ते सफर झालं. तर प्रॉब्लेम दॅट इज द ओनली क्रिटिसिझम यू माइट हॅव विथ दिस वर्ल्ड कप. बट देन ते जे जॉग्रफी आहे, तिथे ट्रॅव्हलिंग, ट्रान्सपोर्टेशन तसंच खूप अवघड आहे. म्हणजे इररिलेव्हंट ऑफ अ वर्ल्ड कप, एक्सपेन्सिव्ह आहे. फॅन्ससाठी पण प्रॉब्लेमॅटिक झालं की ते डिसाईड करू शकत नव्हते व्हेन्यूज वगैरे, बिकॉज दोज वेअर कंट्रीज, विजा नेसेसिटीज. तर बऱ्याच गोष्टी होत्या. तर दॅट कोविड इज द नंतर ओनली पॉइंट ऑफ एअरलाईन्स पण बंद झाल्या ना त्यांच्या. त्यांनी जेव्हा ट्रॅव्हल नव्हते करत लोक, त्यांचं बरंच नुकसान झालं तिकडे. पण नथिंग अपार्ट फ्रॉम दॅट, टू आन्सर युअर क्वेश्चन, राईट, की ग्रोथ कशी होणार आहे, तर ते मला नाही वाटत की ऑर्गॅनिकली काही ग्रो होणार आहे. कारण अमेरिकन्सला दे आर नॉट गोइंग टू प्ले क्रिकेट, सिम्पल एज दॅट, राईट. पापा न्यू गिनी हे आयलंड इथे ऑस्ट्रेलियापासून जवळ असल्यामुळे तिथे थोडं बहुत आहे क्रिकेटची अवेअरनेस, पण तिथे पण बऱ्यापैकी नेटिव्ह लोक खेळतात. पण अपार्ट फ्रॉम दॅट सगळीकडे हे साऊथ एशियन इमिग्रंट्स जास्त आहेत, राईट, डॉमिनंट. पोटेन्शियली युगांडा वॉज अनदर कंट्री जिथे थोडं बहुत तिथले नेटिव्ह लोक दिसले, कारण तिथे आफ्रिकन इन्फ्लुएन्स आहे, झिम्बाब्वे, साऊथ आफ्रिका वगैरे असल्यामुळे थोडं बहुत क्रिकेट आहे, आणि इंग्लिश कॉलनी असल्यामुळे थोडं बहुत होतं. पण you can obviously, like, you need to promote the game the way it is, right? Like you can't expect Japanese, Chinese, and Americans or Germans to play this sport. So be it, right? Even South Asian immigrants are there everywhere.
So why not, get them the opportunity to play and थोडं इंटरेस्टिंग व्हायला लागलं. अमेरिकेत बरेचसे रणजी ट्रॉफी खेळणारे लोक, आपला सौरभ नेत्रवळकर सारखे लोक जे इंडियाला नाही रिप्रेझेंट करू शकले, त्यांच्यासाठी एक नवीन लाईफलाईन मिळते, राईट, टू रिप्रेझेंट themselves in the World Cup, under whichever color it is. It's still good to see, they're able to fulfill their dream of playing in a World Cup. And Yeah. they bring some, more competitive edge over a native, American guy. He would have been absolutely not so competitive, right? Americans जर खेळले असते तर त्यांनी पाकिस्तानला हरवलंच नसतं, राईट. सौरभ नेत्रावळकर सारख्या लोकांमुळेच पाकिस्तानला ते हरवू शकले. तर आणि ऑफकोर्स त्यांचे कॅरिबियन मायग्रंट्स आरन जोन्स आणि एक्झॅक्टली what the name of the other guy. Correct. I mean, Corey Anderson, New Zealand वरनं गेला. So like, immigrants in general, who are not able to play, whereas, the countries that are playing cricket, they've got really good domestic structure and only, handful of people can represent their countries. तर हे प्लॅटफॉर्म चांगलं आहे. मला तर खूप आवडला वर्ल्ड कप. इट वॉज फॅन्टॅस्टिक. Absolutely. मी एक नमेबिया वर्सेस कोण होते, ओमान, ती मॅच पाहिली अच्छा. होती. ती टाय Wow. झाली होती. ती सेकंड Okay. सुपर ओव्हर मध्ये गेली होती ती. तर दोनदा टाय झाले होते ती मॅच. दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट गेम्स इन द वर्ल्ड कप, राईट. तर त्याच्या छोट्या छोट्या missed that टीम्स game. जेव्हा स्ट्रॉंग व्हायला लागतात ना, त्या एकमेकांबरोबर खेळतात. जसं तो स्वप्नील म्हणाला, यांनी नेपाळनी ऑलमोस्ट साऊथ आफ्रिकेला दिलीच होती दोपटी. तर इट इज प्रिटी गुड ऍक्च्युली. आणि नेपाळचे इथले जे डायस्पोरा आहे ते लोक चांगलं क्रिकेट खेळतात. मी खेळलोय नेपाळी लोकांच्या अगेन्स्ट. दे प्ले क्वाइट वेल ऍक्च्युली. So it's not Yeah. surprising that their country is playing well. So Correct. it augurs well for the game. And another great thing about the growth of the game is that the game will be played in the Los Angeles Olympics in 2028, and probably most likely we are assured of one more medal because of that. That will be great. Bronze तर नक्कीच मिळेल. Hopefully better, but bronze तरी नक्कीच. Okay, but that brings on to the last question of the day. Mr. James Anderson has retired, has left the game. Some people say he has left the game poorer. Some people say he has left the game richer by the fact that he is going. Cricket has been made rid of a home ground bully. Is also a reaction that I heard from a close friend. But कोण ते आता इथे मी सांगत नाही, पण काही लोक त्याला लेजंड पण म्हणतात. बट आय वुड लाईक टू प्रॉब्ली पॉइंट आउट वन मोमेंट इन द फायनल गेम. आय थिंक त्याची जी लास्ट विकेट होती, 704 विकेट्स त्यांनी घेतल्या, 704 त्याची जी विकेट होती, जोशुआ डा सिल्वा त्यांनी जो बॉल टाकला होता, दॅट प्रॉब्ली सम्स अप हिज स्किल. तो असा इन स्विंगर होता आणि डिसिल्वा wanted to hit it on the onside, आणि बॉल पडून तो kissed his outside edge आणि went behind to the wicket keeper, Jamie Smith. And I think that was probably that was a ball that he ended his career with. So apt. Although he had a chance to take another wicket, Satche Patsvi, त्याच्या स्वतःच्याच बॉलिंग वरती एक रिटर्न कॅच, इझी कॅच त्यांनी सोडली. So that also sums up his career in a way. but I think वय असतं, चष्मा वगैरे लागला असेल, घालत नसेल, रिअलाइज नसेल. Yeah, right. But a great player, आणि probably importantly for us, the generation which started watching cricket in the 90s, आणि मला पहिला वर्ल्ड कप जो मला आठवतो पाहिला तो 96 वर्ल्ड कप. 92 चे फेंट मेमरीज आहेत, पण 96 चे प्रॉपर मेमरीज आहेत मी पाहिलेले. तर आय थिंक the last remaining active cricket player who was older than us has now gone. So that means that we are also growing old very quickly. So your thoughts on these retirements? Not really only this one, but retirements of such players, and watching cricket get old. You yourself, get old while watching cricket. So some thoughts on this. Don't know if I. First of all, like, James Anderson did not retire. He was forced into retirement.
So that is the basic fact. Because he was playing too much longer than what he is supposed to play. So that is the basic fact. So apart from that, Yeah, I agree. I as a think player, just one point. I would like to point out one similarity between his and Tendulkar's retirement is both have retired in a home series against the West Indies, which is also an unfortunate testament of what has and happened to beaten the them West on the Indies. third day. Yeah. Which was one of the third day. Yeah. Yeah, but continue. Yeah. 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 So that was the fact. But on a lighter note, as like we were discussing about our memories. So as you said, he was the longest, what do you say, playing cricketer till now at this present age, apart from Dhoni, who plays just in uh, this IPL. But as an international cricketer, as a fast bowler, it's really difficult to survive all these years. So credit to him, his fitness. He was never injured. I don't remember him being injured and not playing a test series. So as a fast bowler, it's a big deal, right? For 21 years, he is playing non-stop. So credit to him. Credit to the wickets he took in England, few wickets in India. Uh, uh, Definitely, any touring team and team would be fearful of his bowling at Lords on a green pitch. But apart from that, like well done, Jimmy Anderson. Uh, Barda would miss you, and I probably think will. green pitch. I think green pitch was not, the right thing to sum up Anderson. Probably a clouded sky was a better, would have been a better example. But I would like to point out that Anderson also gave England two of their most memorable away victories. One in Australia in 2010 in the Ashes, and one in India in 2012, where Dhoni called him the difference between the two sides. So I would like to also point out at that away Well record. done. No, So, well done but for a couple of yeah, occasions in 21 years, definitely. absolutely. Thank you. Ani, before I give it to you, Swaroop, I think talking of retirements, we also earlier in the podcast said that three Indian legends have retired: Virat Kohli, Rohit Sharma, and Ravindra Jadeja from T20, not from other formats. So it's a time of retirements. I think it feels like a closing of an era and starting of another. Kohli and Anderson, of course, both legends. Between them, unfortunately, have zero IPL trophies, but hopefully that also changes in the future. With that, Swaroop, to you for the closing thoughts. जनरेशन येईल, खेळेल आणि होपफुली चांगलंच करतील. पण इट्स अ बिट स्केरी थॉट टू रिअलाइज की आता जे कोणी आपण बघतोय ते आपल्यापेक्षा खूप लहान आहेत. आपल्या अर्ध्या वयाची पोरं आता खेळणार आहेत. तर ते थोडंसं फाथम करायला डिफिकल्ट चाललंय. रिटायरमेंट होणारच होते आणि आपण वाटही पाहत होतो 2020 मध्ये हे लोकांनी रिटायर व्हायला हवं होतं. म्हणजे त्यांनी एकदम लाईक आय सेड बिफोर राईट टाईमवर रिटायरमेंट अनाउन्स केली. अँडरसननी साधारण 4 वर्षापूर्वी रिटायर व्हायला हवं होतं, पण तो खेळत राहिला आणि चांगला खेळला तो. ही वॉज अ गुड बॉलर अँड एक्सलंट ॲथलीट इन जनरल. सो आय एम सरप्राइज्ड विथ द फिटनेस अँड गॉड इज ब्लेस्ड हिम विथ अनबिलिव्हेबल बॉडी. एकदम फिट माणूस आहे तो. समथिंग फॉर अस टू मे बी कन्सिडर. आपण त्यापेक्षा छोटे आहेत, तर आपण पण तसं फिटनेस करायला हवं, प्रयत्न करायला हवे. बट इट विल बी इंटरेस्टिंग टू सी आता कसं क्रिकेट होतं, कसं क्रिकेटचं माइंडसेट कसं आहे, राईट? कसा गेम पुढे जातो, कसं बॅसबॉल आपण बरंच उडवलं बॅसबॉलला आपल्या मागच्या एपिसोड्समध्ये. बट मे बी आता त्या स्टाईलचं क्रिकेट होईल टेस्टमध्ये पण, राईट? टेस्ट मॅचचं फ्युचर कसं राहील? ही जनरेशन टेस्ट मॅचला किती सिरियसली घेईल? कारण विराट, अँडरसन, कोहली हे सगळेजण, सॉरी रोहित म्हणायचं तुम्हाला, हे सगळे लोकांनी टेस्टला खूप महत्व दिलेलं आहे आणि हेच पुढची जनरेशन ऑफ अभिषेक शर्माज ऑफ द वर्ल्ड अँड Gill and Jaiswal, how much importance would they give to Test cricket would be interesting to sort of observe and comment. 2020, that definitely is going to take off and is going to be the main
फॉर्मॅट दॅट इज Format. ड्राईव्ह द क्रिकेट. 50 ओव्हर कदाचित माझ्यामध्ये थोडंसं आता डल व्हायला लागले. पण बायलॅटरल तर मला बघवतच नव्हतं ते. झिम्बाब्वेच्या मॅचेस वगैरे काय पॉइंटच नाही ते सगळं खेळायला. पण आय अंडरस्टँड ते का करतात. कारण देशांनी बाकीच्या देशांना रेव्हेन्यू मिळतो, भारत अटेंड करतं आणि टीव्हीचे लोक बघतच राहतात. तसंही केलं पण it's not if it would have been a 50 over 5 match series, I think people wouldn't have watched on TV either. The 50 over Mahamudeve is dying. But I'm really excited. बघण्यात मजा येणार आहे की कसं IPL मध्ये बऱ्यापैकी ग्लिम्स मिळतात right? की प्रत्येक देशाचे यंग लोक कसे खेळतात. जसं क्रिस्टन स्टबनी बऱ्यापैकी पाणी पाजलं होतं भारताला, पण ज्या पद्धतीने तो बॅटिंग करत होता. सो दॅट जस्ट शोज की साऊथ आफ्रिका इज गॉट सम गुड यंग टॅलेंट. तो मॅकगर्क जो आहे ऑस्ट्रेलियाचा, तो पण सॉलिड हिटर आहे. इंग्लंडमध्ये पण फिल सॉल्ट वगैरे चांगले प्लेयर्स आहेत. तर फ्युचर लुक्स गुड. वेस्ट इंडिजचे पण काही काही बॉलर्स जबरदस्त आहेत. अफगाणिस्तान तर अमेझिंग टीम आहे. Once Pakistan and Sri Lanka starts getting their act sorted, I think it will be an interesting viewing in the next few years. मला वाटतं फ्युचरमध्ये एक इम्पॉर्टंट चेंज असा कदाचित होऊ शकतो की हे T20 फॉर्मॅटचा वेग इतका फास्ट आहे कम्पेअर्ड टू ODI आणि टेस्ट क्रिकेट, आणि त्याच्यामुळे त्याचा चर्न फास्ट होईल प्लेयर्सचा. प्लेयर्स येतील पटकन, जातील पटकन. ते एवढा वेळ राहणार नाहीत आणि ते म्हणजे नुसते भारतात खेळणार नाहीत, तर ते सगळीकडेच खेळतील. ॲट सम पॉईंट मध्ये साऊथ आफ्रिकेत जाऊन खेळतील, वेस्ट इंडिजमध्ये जाऊन खेळतील, ऑस्ट्रेलियात जाऊन खेळतील, BBL मध्ये आणि सो ऑन. सो आपले आत्ताचे जे स्टार्स आहेत, आपले आत्ताचे स्टार व्हॅल्यू जे आहे, समजा रोहित शर्मा, विराट कोहली हे जे स्टार्स आहेत, किंवा इवन अँडरसन, टेस्ट मॅच स्टार म्हणू शकतो आपण. तसे जे स्टार्स आहेत, त्याची स्टार व्हॅल्यू आहे प्लेयरची, ती पुढे एवढे मोठे लेजेंड्स नाही राहणार कदाचित. कारण वी विल कीप सीइंग मोर अँड मोर पीपल कमिंग फास्ट अँड गोईंग फास्ट, राईट. तर ट्रेडमिल ती फास्ट होईल. त्याच्यामुळे जयस्वाल किंवा फिल सॉल्ट किंवा जेक फ्रेझर मॅगल will not be that bigger global stars as the other guys before them were, which is also, I'm not saying it's good or bad. I'm just making an observation which I feel will be the case going forward. So I Which think will that be will be a great for the change. game. Which will be Great for great the for game. game, Yeah. right? कारण Yeah. सुपरस्टारडम वरती वर्ल्ड कप नाही जिंकत हे इंडियानी प्रूव्ह केलं, राईट. जेव्हा ते लोक कोहली आणि शर्मा started playing for the results for India without Yeah. worrying about their statistics. Right. That's the major difference why India won the World Cup, right? जयशाचे सगळे क्रेडिट वगैरे दिलं स्वप्नीलनी, it's all good, right? At the end of the day, Rohit Sharma made it very clear that I don't care about statistics. We just need to go and smash, right? And that's what Kohli did, right? Kohli kept smashing and he failed. Right? Eventually, he played a very safe cricket in the final because he had no other choice. कारण 3 wicket पडले होते. So, which is what we will see now, right? And I don't think anyone will play 100 test match going forward, right? Because as you said, ते तर नाहीच होणार. 188 आणि 200 टेस्ट मॅच तर संपलं. ते डायनासॉरच संपलंच. झाले, तेंडुलकर आणि अँडरसन. तर दॅट्स फॉर शुअर. आय एम विथ यू ऑन दॅट वन. फटाफट आणि स्क्वॉड्स मोठे उतरणार ना, कारण 2020 एवढं टॅलेंट असणार आहे IPL मुळे. What I would love to see is in this change in the era, right? Ki some of the Indian players who are not centrally contracted, can they also go and play in say BBL किंवा South African League ला? Particularly जेव्हा इंडियन कंपन्यांचेच फ्रँचायझीज आहेत सगळ्या जगामध्ये, राईट. Can BCCI give them an NOC? That will create more interest in other leagues also. कारण इंडियन ऑडियन्स मग बघेल ना आपले प्लेयर्स खेळतात तर. So that's something I would be keen to see. That's going to be a very interesting good change question. if we can do. Yeah. पण ते फार इझी नसेल, कारण BCCI will resist that. Because once they start doing that, they are sharing their talent with the world, and then they will also, that will Yeah, also but mean they that should get the money back as well, right? Because they are all Indian-owned Yeah. franchisees. So if they are making money, if their companies are making profit, eventually, as Swapnil said the statistic the other day, right? की RCB 7 का 8% UV ग्रुपचं प्रॉफिट शेअर कमवलं, तर बाकीच्या देशांचं जर पैसे वाढले तर इव्हेंच्युअली यांनाही फायदा होईल, आणि BCCI can always kind of take money through that process, right? So food for thought. Swapnil is our BCCI correspondent here. BCCIचा आपला ब्रेन ट्रस्ट स्वप्नील आहे, स्वप्नील आहे. सोर्स आहे इंटरनल. Correct. BCCI नाही, बद्दल मला जास्त आनंद काय बोलतो तर तो अटॅक करेल आपल्यावर.
नाही नाही, हो. मला आनंद या गोष्टीचा झाला की क्रिकेट हे डूम स्पोर्ट होतं. माझ्या ऑस्ट्रेलियन मित्राप्रमाणे एका, जो पुण्यात होता नोव्हेंबरमध्ये, त्याच्या मते क्रिकेट आता कोणी खेळणार नाही वगैरे. त्याच्यानंतर त्याच मित्राची मला 8 महिन्यानंतर जी प्रतिक्रिया मिळते त्याच स्पोर्टवर, त्यांनीच मला जास्त आनंद झालाय की सीइंग अ रोजी पिक्चर आउट ऑफ ऑल दिस. तर टाइम चेंजेस, ओपिनियन चेंजेस, and we change over a period of time. So that's part and parcel of our life. But BCCI should also change a little bit, right? BCCI shouldn't be just bullying on their own terms. की No, आमच्या BCCI टाइम झोनवर gave मॅच हवं यार. 125 crore rupees to the winning contingent, which included support staff, selectors, everyone. See, And one World Cup change. prize money, See, World one. Cup prize money was 20 crores. So they spent like almost 8 times more than what they were supposed to. Yeah, but which is all Uh, great, but one change that I would like to see happen in the BCCI going forward is that they should become a more professionally run organization, and not a ad hoc organization run from the top. So what you said about Anshuman Gaikwad, मी पण ते काल कुठेतरी वाचलं का आज बहुतेक वाचलं ते की असं झालं आणि त्याला बीसीसीआयने दिले 1 crore, which is great. आणि like you said, it's an amazing gesture. But at the end of the day, it is a gesture. त्याला जर तुम्हाला प्रोफेशनलाइज करायचं असेल तर तुम्ही एक चेस्ट तयार करा. त्या चेस्टमध्ये तुम्ही पैसे ठेवा आणि मेक इट अवेलेबल फॉर ऑल सिनियर क्रिकेटर्स हू आर गोइंग थ्रू समथिंग लाइक दिस, राइट? That will be professionalizing it going forward. It's not dependent on one man's wish to give money to somebody and not कुठली give to पण somebody. गव्हर्न ऑर्गनायझेशन असते ना, जिथे थोडं तरी गव्हर्नन्स असेल, त्याला कुठलाही सीईओ जरी असेल, तो असं गुडविल जेस्चर म्हणून 1 करोड रुपये नाही देऊ शकत, जरी त्यांच्याकडे भरपूर पैसे असतील तर. राईट, तिथे काहीतरी देर नीड्स टू बी प्रोसेस. सो आय कम्प्लिटली अग्री विथ बारदा की दिस इज अ गुड थिंग, बट दॅट Definitely, डझंट मीन म्हणजे वी there नीड is टू scope of एक्झिक्युट. improvement. There is definitely scope of improvement, like every other walk of life in our country. So, topic for Yeah. another day, probably. Yeah. Our meeting is also ending. Yeah, but BCCI can certainly do better in terms of promoting the game in general. वेस्ट इंडिज सारखी महान देशातले लोक, जसं बरदा म्हणाला आता, की अँडरसन आणि तेंडुलकरच्या रिटायरमेंटच्या फेअरवेलसाठी त्यांना बोलवून त्यांना Exactly. तिसऱ्या दिवशी हरवून बुली करणं, जे लोक एकेकाळी टेरर होते. यू नीड टू डू समथिंग विथ 125 करोड रुपये जर ज्या करोडपती लोकांना ऑलरेडी वाटले, जेवढे IPL खेळतात सगळेजण प्रॉब्ली मस्ट बी टॉप 4 or 5 Yeah. मोस्ट Yeah. अर्निंग असणार आहे त्यांच्या टीम मधले. right? त्यांना पैशांची कमी नाही. तेच 125 करोड जर साऊथ आफ्रिकेला दिले असते रनर अप म्हणून त्यांच्या क्रिकेटर्सला, त्यांना भरपूर फायदा झाला असता, किंवा वेस्ट इंडिजला वाटले असते ॲज अ होस्ट, तर वुड हॅव बीन ग्रेट. Definitely, तुला मला आणि बरदाला दिले असते तर it would have been more great. So, नाही आपण it's not a will and wishes ना, की म्हणजे जे गरीब आहेत या हिशोबाने तर म्हणजे जगताप आपण जर डेअरीला आता जेवढे जर लोक दर उभे आठवड्याला असतात पॉडकास्ट केलं सगळ्यांना. तर आपण मागूही शकतो बीसीसीआयला. आपल्याला तोंड नाही आहे पैसे मागायचं, आपलं राहू दे तर साईडला. एनिवे, नाही बट ते असो, तुझं पण तसंच चालू आहे ना, ह्याला द्या त्याला द्या, म्हणजे तुम्ही वाटा फक्त. दॅट इज अ गुड विल नाही, जेस्चर. वाटू नका. नाही, तुम्ही एक स्ट्रक्चर तयार माझा करा आणि प्रश्न हा होता ना, की कुठे चांगलं असायला पाहिजे. बीसीसीआय शुड बी फार मोर शार्पर रन गव्हर्न्ड ऑर्गनायझेशन हवं. ऍज आय सेड, तुमचं चीफ इट इज नॉट द चीफ ओनली बॉडी. बीसीसीआयचा चीफ इज नो लॉंगर अ चीफ, प्रेसिडेंट इज नो लॉंगर अ चीफ, सेक्रेटरी मध्ये चीफ बनतो, ओपन बसमध्ये काय फिरतो, वर्ल्ड कप स्वतः घेऊन काय नाचतो. कुठला प्रेसिडेंट असा करतही नाही ना. तू म्हणला की कुठला प्रेसिडेंट पैसे देतो, कुठला प्रेसिडेंट असा बसवरून नाचतही नाही. राईट, ऑस्ट्रेलियाच्या प्रेसिडेंटचं नाव माहिती का तुला? युकेच्या प्रेसिडेंटचं नाव माहिती का? नाही माहिती तुला. हाच आपला प्रत्येक ठिकाणी जाऊ 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 दाखवत राहतो आपला चेहरा. सो इट इज ऑल्सो बिट वियर्ड ॲट द सेम टाइम. it is तर weird. Yeah, असो, yeah. म्हणजे त्याचे ऑब्व्हियसली प्रोज अँड कॉन्स आहेत. तुला Right. प्रोज दिसतात, मला कॉन्स दिसतात. तर दॅट विल नाही, मी म्हटलंच ऑलवेज नाही हॅपन. की म्हणजे इट शुड नॉट बी रन प्रोफेशनली. इट इज नॉट ॲज स्ट्रेट फॉरवर्ड ॲज यू प्रिटेंड दॅट इट शुड बी. दॅट्स We माय are not ओनली. saying So we are not it's saying never a it is right. But complex anyways, organization. yeah. चालवणं is always difficult. But असो, एकंदरीत स्वप्नील, हा वर्ल्ड कप भारताने अप्रतिम पद्धतीने जिंकलाय. आणि तू जे काही पॉइंट्स मांडले ना, 100% त्याला ऍग्री करतो. आणि जे काय मी क्रिटिसाइज केली होती या टीम बद्दल, दॅट्स बीन लाईक ऍब्सोल्युटली Takes प्रूव्हन on रॉंग.
ऑन आवर हा, फेस. eggs on my face and eggs I want on to see that. म्हणजे we eggs have on talked my about face. it. हो I नाही, want to literally see it. चांगलं आहे. अंड्यानी फेशियल वगैरे पण होईल, थोडा थकवा हा, जाईल ओके. चेहऱ्यावर. तुम्ही लावून नाही दाखवू असे खूप चालेल. खायचे आयुष्यभर तुला अंडे. ठीक आहे. ठीक आहे गाईज, आय थिंक या पॉइंट वरती लेट्स क्लोज द चॅट फॉर टुडे. गुड चॅट. आणि मे बी आय थिंक ऑल्सो सम टाइम टू, मी तरी थोडा ब्रेक घेणार आहे आता क्रिकेट पासून, कारण खूपच क्रिकेट झालंय. तर होपफुली वेन एव्हर इट कम्स बॅक, आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया एंड ऑफ द इयर. पण आपण पुन्हा भेटूयात काही दिवसातच, आणि मग बघूयात आपण काय होतं ते जगात पुढे. घ्या Alright. काळजी सगळे.